नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण व्यवसाय सेवा हा टॉपिक पाहत होतो. हा टॉपिक आपल्याला 12वीला 20 मार्कासाठी आहे, त्यामुळं महत्त्वाचा आहे. काळजीपूर्वक सगळे घटक यातील आपण अभ्यासायचे आहेत. तर या टॉपिकमधील आपण व्यवसाय सेवा म्हणजे काय, त्याचा अर्थ काय आहे, त्याची व्याख्या काय, व्यवसाय सेवांची वैशिष्ट्ये काय, त्या अमूर्त असतात, त्या वेगळ्या करता येत नाहीत, हा भाग पहिला. त्यानंतर व्यवसाय सेवांचे वेगवेगळे प्रकार आहेत, त्यातला बँकिंग हा व्यवसाय सेवा प्रकार आपण पाहत होतो. त्याच्यात मग बँकाचा अर्थ, त्याची व्याख्या काय आहे, बँकांचे प्रकार, मध्यवर्ती बँक, व्यावसायिक बँक, सहकारी बँक, औद्योगिक विकास बँक, विनिमय बँक, प्रादेशिक ग्रामीण बँक, बचत बँक, गुंतवणूक बँक, आयात निर्यात बँक, भारतीय लघु उद्योग विकास बँक, नाबार्ड, अशा वेगवेगळ्या बँकांचे आपण प्रकार पाहिलेले आहेत. आता आपल्याला व्यावसायिक बँकांची कार्ये हा भाग अभ्यासायचा आहे. तर व्यावसायिक बँकांची कार्ये म्हणजे सर्वसामान्यपणे सर्व प्रकारच्या बँका जी कामे करत असतात त्यांनाच व्यावसायिक बँकांची कार्ये असं म्हटलं जातं. मुख्य म्हणजे बँका ह्या ठेवी स्वीकारत असतात आणि कर्ज देत असतात. हे बँकांचं प्रमुख कार्य आहे. त्याचंच विभाजन त्यांनी प्राथमिक कार्यामध्ये केलेलं आहे. आणि ह्या ठेवी स्वीकारणं आणि कर्ज देणं याच्याशिवाय बँका अजून काही इतर कामे करत असतात. त्या कामांचा समावेश हा दुय्यम कार्यामध्ये केलेला आहे. तर त्यातील प्राथमिक कार्य पहिल्यांदा आपण पाहूया. प्राथमिक कार्य म्हणजे काय म्हटले, व्यावसायिक बँकांची प्राथमिक कार्ये ही मूलभूत बँकिंग कार्ये, कोअर बँकिंग फंक्शन्स म्हणजे CBS म्हणून ओळखली जातात. मग आता CBS हा शॉर्ट फॉर्म आणि त्याचा लाँग फॉर्म हा पण लक्षात ठेवला पाहिजे. मूलभूत बँकिंग कार्ये म्हणजेच काय, तर कोअर बँकिंग फंक्शन म्हणजे CBS या नावानं ओळखलं जातं. मग प्राथमिक कार्य कोणतं, तर ठेवी स्वीकारणं. म्हणजे ज्या बँका असतील ह्या वेगवेगळ्या व्यक्तींच्याकडून, वेगवेगळ्या संस्थांच्याकडून त्यांच्याकडे जो अतिरिक्त पैसा असतो तो ठेव रूपानं स्वीकारत असतात. म्हणजे बँकांचं मुख्य कार्य काय आलं, तर ठेवी स्वीकारणं. मग ह्या ठेवी दोन प्रकारच्या असतात. एक म्हणजे वेळ ठेवी आणि दुसरं म्हणजे मागणी ठेवी. ठेव म्हणजे डिपॉझिट, ठेवीला काय शब्द इंग्लिशमध्ये आहे तर डिपॉझिट, आणि वेळ म्हणजे टाईम. बघा इथं वेळ ठेवी आणि मागणी ठेवी अशा दोन प्रकारचे ठेवी आहेत. आता इथं देताना त्यांचा एक पॉईंट राहिला आहे बघा. इथं रोमन 1 टाकायचा आणि वेळ ठेवी हा पॉईंट इथं घातला पाहिजे. वेळ ठेवी म्हणजेच काय, तर टाईम डिपॉझिट. आता टाईम डिपॉझिट म्हणजे काय, तर ठराविक कालावधीसाठी ज्या ठेवी स्वीकारलेल्या असतात त्याला आपण वेळ ठेवी असं म्हणत असतो. मग त्या वेळ ठेवीमध्ये पुन्हा 2 सब पॉईंट आहेत, मुदत ठेव आणि आवर्ती ठेव. आता एका प्रकाराचा आपण अभ्यास बघूया. तर मुदत ठेव खातं कोण उघडतं, त्याचा काय फायदा असतो, हा भाग पाहायचा. तर मुदत ठेव म्हणजे काय, तर फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे ज्यांच्याकडं पैसा शिल्लक आहे आणि तो त्यांना ठराविक किंवा नजीकच्या काळामध्ये त्यांना लागणार नाही, पैशाची गरज नाही, ठराविक कालावधीनंतर त्यांना ते पैसे पाहिजे आहेत. मग अशा व्यक्ती काय करतात, तर ते पैसे मुदत ठेव खात्यामध्ये ठेवत असतात. मग मुदत ठेव खातं असं खातं आहे की त्याच्यामध्ये ठराविक रक्कम किंवा निश्चित रक्कम ठराविक किंवा निश्चित व्याजदरावर ठराविक कालावधीसाठी ठेवली जाते. म्हणजे एक ठराविक रक्कम आहे, ती ठराविक कालावधीसाठी त्याच्यावरती ठराविक पर्सेंटेजनं व्याज मिळत असतं. असे जर पैसे ठेवले तर त्याच्यावर काय म्हणायचं, मुदत ठेव केली. आपण FD म्हणतो किंवा जनरली घरामध्ये आपल्या बोललं जातं बघा, पावती केली, 1000 रुपयाची पावती केली, 1 लाख रुपयाची पावती केली. किती वर्षासाठी, 1 वर्षासाठी केली, 2 वर्षासाठी केली, 1 महिन्यासाठी केली, 6 महिन्यासाठी केली.
ही पावती जी केली म्हणतात त्यालाच म्हणायचं फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे FD. जोपर्यंत ती रक्कम आहे, मुदत आहे, तोपर्यंत आपण त्यातले पैसे काढू शकत नाही. काढू शकतो, पण जर ती FD आपण मोडली तर त्याच्यावरती व्याजदर आहे तो आपला कमी मिळत असतो. आता इथं बघा पुढं काय दिले. बचत खात्याच्या तुलनेत मुदत ठेव खात्यावर अधिक व्याजदर असतो आणि ठेव कालावधीनुसार त्यामध्ये बदल होतो. म्हणजे बचत खात्यापेक्षा मुदत ठेव खात्यावर व्याजाचा दर हा जास्त असतो. जास्त व्याजदरानं व्याज हे मुदत ठेव खात्यावरती मिळत असतं. मग त्याच्यात असं फिक्स नाही की त्याची मुदत जशी जास्त राहील तसं व्याजाचा दर जास्त होत राहतो. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल बघा, आपण 3 महिन्यासाठी जर FD केली तर समजा एक 6% व्याजदर मिळेल. 6 महिन्यासाठी केलं तर 7% व्याजदर मिळेल. 12 महिन्यासाठी केलं तर 9% व्याजदर. म्हणजे हे मी इन जनरल तुम्हाला सांगते व्याजदर. हेच व्याजदर असतील असं नाही. बँकानुसार वेगवेगळे व्याजदर त्या ठिकाणी असतात. म्हणजे मुदतीनुसार व्याजाचा दर हा त्या ठिकाणी बदलत असतो. जसजशी मुदत वाढत जाईल तसतसं व्याजाचा दर आहे तो सुद्धा वाढत असलेला दिसून येतो. मुदत ठेव खात्यामध्ये मुदतीपूर्वी पैसे काढण्याची परवानगी नसते. परंतु म्हणजे 1 वर्षासाठी आपण FD केली तर 1 वर्षाच्या आत आपण त्याला मुदत म्हणजे त्या 1 वर्षाच्या आधी आपण पैसे काढू शकत नाही, त्याची परवानगी नसते. परंतु जमा करता मुदतीपूर्वी पैसे काढू शकतो. पण समजा त्याला ज्या व्यक्तीने FD केलेली आहे त्याला पैशाची अत्यंत गरज आहे तर तो काय करतो, बँकेतून पैसे त्या FDचे पैसे FD मोडून पैसे घेऊ शकत असतो. मुदतीपूर्वी पैसे तो काढू शकतो. अशा वेळेस बँक काय करते, त्याला कमी व्याजदरानं व्याज देते. त्या खात्यात जमा झालेल्या रकमेसाठी बँकेकडून मुदत ठेव पावती दिली जाते. म्हणजे काय, समजा तुम्ही बँकेत गेला आणि सांगितलं त्यांना 10,000 रुपयाची FD करायची आहे तर बँक 10,000 रुपये घेणार आणि तुम्हाला एक रिसीट देणार. फिक्स्ड डिपॉझिट रिसीट असं त्याला म्हटलं जातं. पावती ती बँकेकडून तुम्हाला दिली जात असते. जमा करता मुदत ठेवीवर बँकेकडून कर्ज घेऊ शकतो. म्हणजे ज्या व्यक्तीने FD केलेली आहे त्या व्यक्तीला पैशाची गरज आहे आणि त्याला मोडायची पण त्याची इच्छा नाही. तर अशा वेळेस त्याला पैशाची गरज तो कशी पूर्ण करेल, तर ती जी काही FD आहे ती बँकेमध्ये तो तारण म्हणून ठेवेल आणि त्याच्यावरती तो कर्ज घेऊ शकतो. या मुदत ठेव खात्यावर मिळणारं व्याज आहे ते त्या FDमध्ये पण ॲड केलं जाऊ शकतं. मुदत ठेवीमध्ये जी ओरिजिनल त्यांची मूळची किंमत असेल त्याच्यामध्ये वाढून जेव्हा ती मुदत संपेल तेव्हा ती व्याजाची रक्कम वाढून ते ॲड होऊन पैसे मिळू शकतात. किंवा आपलं रोख जर पैसे पाहिजे असतील तर आपण बचत खात्यामध्ये ते ट्रान्सफर करून त्याच्यातून ते पैसेसुद्धा काढून घेऊ शकत असतो. हा पर्याय त्या जो कोणी व्यक्ती कस्टमर आहे, पैसे ठेवायला जाणार आहे, त्याच्या इच्छेनुसार तो त्या ठिकाणी व्याजदराची तरतूद करू शकतो. दुसरं कार्य सांगितलं आहे ते म्हणजे आवर्ती ठेवी म्हणजे रिकरिंग डिपॉझिट. आता रिकरिंग या नावावरून कळतं आपल्या गावामध्ये पिग्मी गोळा करायला येतात बघा. पिग्मी आपण म्हणतो, पिग्मी लावली दुकानामध्ये येतात. म्हणजेच काय, ते दररोज येत असतात. म्हणजे दररोज त्याच्यामध्ये पैसे ठेवायचे. म्हणजे ते काय झालं, रिकरिंग डिपॉझिट झालं. मग या योजनेमध्ये काय केलं जातं तर नियमित उत्पन्न असलेलं पगारदार व्यक्ती किंवा व्यावसायिक असतील तर ते ह्याच्यामध्ये पैसे गुंतवतात. शक्यतो बघा जे दुकानदार आहेत, किराणा मालाचं दुकान जरी असेल तरी त्यांच्याकडे तो पिग्मीवाला रोज येत असतो. रिकरिंग डिपॉझिट घेण्यासाठी तो रोज येत असतो. आणि असं त्याची पण एक ठराविक मुदत असते. त्या मुदतीनंतर ते साठलेले पैसे व्याजासह त्या व्यक्तीला परत मिळत असतात. दर महिना ठराविक रक्कम या खात्यात जमा केली जाते. दर महिन्याला असेल, दर दिवसाला असेल, 8 दिवसाला असेल, ज्या पद्धतीनं त्यांनी मुदत घेतलेली आहे त्याच्यानुसार त्या खात्यामध्ये पैसे जमा केले जातात. आणि ती मुदत संपल्यानंतर व्याजासह जमा झालेली रक्कम त्यांच्या खात्यामधून काढता येते. या खात्यावर व्याजदर मुदत ठेव खात्याप्रमाणे जास्त असतो. कारण तेवढ्या ठराविक मुदतीसाठी ते पैसे बँकेमध्ये राहणार आहेत. म्हणून मुदत ठेवीचे सारखंच इथं आवर्ती ठेवीला पण व्याजदर हा जास्त असलेला दिसून येतो. आवर्ती ठेव खात्याची स्थिती समजण्यासाठी स्वतंत्र खातेपुस्तक दिलं जातं. मुदत ठेवीला स्वतंत्र खातेपुस्तक दिलं जात नाही, त्यांना फक्त रिसीट दिली जाते. तसं आवर्ती ठेव म्हणजे रिकरिंग डिपॉझिट आहे त्यांना एक सेपरेट खातेपुस्तक म्हणजे थोडक्यात जसं पासबुक असतं तसं त्यांना दिलं जातं.
आता दुसरा, आता इथं मगाशी आपण नंबर बदलला बघा, रोमन 1 केलता, तसं आता इथं मागणी ठेवला काय करायचा, रोमन 2 नंबर टाकायचा. तर आता मागणी ठेव म्हणजे डिमांड डिपॉझिट, म्हणजे ज्या व्यक्तीनं पैसे जमा केलेले आहेत, जो बँकेचा कस्टमर आहे, त्यानं मागणी केल्यानंतर लगेच त्या रकमेची परतफेड केली जाते, त्याला म्हणायचं मागणी ठेव खातं. मग ज्या व्यक्तीनं पैसे जमा केलेत जमा करता, तो त्याच्या इच्छेनुसार चेकद्वारे म्हणजे धनादेशाद्वारे तो पैसे काढू शकतो, ATM कार्डद्वारे तो पैसे काढू शकतो, किंवा परताव्याद्वारे म्हणजेच ऑनलाईन ट्रान्सफर करून सुद्धा पैसे तो त्या खात्यातून काढू शकत असतो. तर आता त्याच्यामध्ये कोणतं खातं येतं आहे, तर 1 नंबरला दिलं आहे आपल्याला बचत खातं, सेविंग अकाउंट. आता बचत खातं कोण ओपन करतं, तर सामान्यतः पगारदार व्यक्ती असतील किंवा ज्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याची हमी असते, माहिती आहे आपल्याला एवढं ठराविक उत्पन्न मिळणारच आहे, अशा व्यक्ती बचत खातं ओपन करत असतात. आता मुदत ठेव खातं आणि आवर्ती ठेव खातं आहे, याच्यापेक्षा कमी दरानं व्याजदर हा बचत खात्यामध्ये मिळत असतो. सामान्यतः पगारदार किंवा वेतन घेणाऱ्या किंवा निश्चित उत्पन्न मिळवणाऱ्याकडून बचत खातं उघडलं जातं. म्हणजे हे खातं कोण उघडतं, पगारदार किंवा वेतन घेणाऱ्या किंवा निश्चित उत्पन्न प्राप्त होत असणाऱ्या व्यक्ती ह्या बचत खाते ओपन करत असतात. या खात्याचा मुख्य उद्देश काय असतो, तर लोकांच्यामध्ये बचतीची सवय वाढली पाहिजे, त्यांच्या बचतीला प्रोत्साहन देण्याचा उद्देश हा या खात्याचा मुख्य असलेला दिसून येतो. जास्तीत जास्त बचत करण्याच्या उद्देशासाठी बचत खातं असतं. या खात्यामध्ये पैसे काढण्यावर निर्बंध असतात म्हणजे बंधनं असतात, म्हणजे तुम्ही रोज जाऊन तिथं बँकेतून त्या बचत खात्यातील पैसे काढू शकत नाही, त्याच्यावरती बंधनं आहेत. तसंच व्याजदर देखील कमी असतो. मग अशीच मी सांगितलं, आवर्ती ठेव खात्यापेक्षा मुदत ठेव खात्यापेक्षा बचत ठेव खात्याचा व्याजदर आहे तो कमी असतो. मग या खात्यावर मासिक, तिमाही, 6माही, वार्षिक किमान शिल्लकीवर व्याज दिलं जातं. म्हणजे आपली जी त्या खात्यामध्ये शिल्लक रक्कम आहे त्याच्यावरती व्याज मिळत असताना ते महिन्याला मिळेल, 3 महिन्याला, 6 महिन्याला किंवा वर्षाला, असं त्या जी रक्कम शिल्लक आहे त्याच्यावरचं व्याज इथं बँक आपल्याला देत असते. खातेदारांना आर्थिक स्थिती समजण्यासाठी खाते पुस्तक, लघु संदेश आधारित ताळेबंद, खाते विवरण इत्यादी सुविधा दिले जातात. म्हणजे जो खातेदार आहे, जे बँकेचा कस्टमर आहे, त्याचं बँकेशी झालेले व्यवहार हे समजण्यासाठी त्यांना खाते पुस्तक, ताळेबंद, लघु संदेश आधारित ताळेबंद आणि खाते विवरण हे त्यांना त्या ठिकाणी बँक पुरवित असलेले दिसते. काही बँका बचत खातेधारकांना लवचिक ठेवीची सुविधा देतात. म्हणजे लवचिक ठेव म्हणजे काय, तर फ्लेक्झिबल डिपॉझिटची सुविधा देतात. काही बँका काय करतात, सगळ्या नाही बघा, काही बँका बचत खातेधारकांना लवचिक ठेवीची सुविधा पुरवत असतात. मग या सुविधेमध्ये बचत खातं आणि मुदत ठेव खात्याचे फायदे एकत्रित दिले जातात. म्हणजे मुदत ठेवीचे पण काही फायदे इथं मिळत आहेत आणि बचत ठेवीचे पण फायदे तिथं मिळतात. हे वेगळे खाते नसून खास वैशिष्ट्ये आणि फायदे असलेले बचत खाते किंवा चालू ठेव खाते आहे. म्हणजे हे वेगळं नाही खातं, तर एक खास वैशिष्ट्य असलेलं बचत खातं आणि चालू ठेव खातं बचत खातं किंवा चालू ठेव खातंच आहे ते. या लवचिक खात्यामध्ये विशिष्ट मर्यादेनंतरची अतिरिक्त रक्कम आपोआप मुदत ठेवीवर हस्तांतरित होते. म्हणजे या खात्यामध्ये लवचिक खातं आपण ओपन केले तर त्याच्यामध्ये ठराविक मर्यादेनंतरची म्हणजे ठराविक लिमिट असेल, समजा त्या खात्याचं लिमिट 1 लाख रुपये आणि त्याच्यावर आपली जर रक्कम गेली असेल, समजा आपल्या खात्यावर 1.5 लाख रुपये साठले, तर वरची अतिरिक्त रक्कम म्हणजे किती, तर 50,000 रुपये ती लगेच काय करतात, ते मुदत ठेवीमध्ये हस्तांतरित करीत असतात, ट्रान्सफर करीत असतात. बचत खात्यात देय देण्यासाठी किंवा धनादेश वटवण्यासाठी निधी उपलब्ध नसतो तेव्हा या ठेवीमधून पैसे बचत खात्यात वर्ग होतात. आता बघा, मग आता मी उदाहरण काय दिलं तुम्हाला, आपल्या खात्यावर 1.5 लाख रुपये शिल्लक होते, पण समजा बचत खात्याचा नियम असेल की आपल्या खात्यावर 1 लाख रुपये मॅक्झिमम ठेवायचे. फॉर एक्झाम्पल मी सांगते, तर वरचे 50,000 बँकेनं कुठं ट्रान्सफर केले, तर फ्लेक्झिबल डिपॉझिट म्हणजे लवचिक ठेवीमध्ये ट्रान्सफर केले. आणि त्या कस्टमरनं काय केलं, एखाद्याला चेक दिलाय, 1,25,000 रुपयाचा चेक दिला. मग आता त्याच्या बचत खात्याच्या नावानं त्यानं चेक दिलेला आहे. मग बचत खात्यात पैसे किती आहेत आता, फक्त 1 लाख रुपये. मग वरचे 25,000 कुठून घ्यायचे, तर हे जे लवचिक ठेवीचं खातं आहे त्याच्यामध्ये 50,000 रुपये ठेवलेत, त्यातले पैसे बँक स्वतः
25,000 रुपये काढते आणि तो चेक वटवण्यासाठी ते पैसे वापरले जातात. या पद्धतीनं बचत खातं आहे. आणि त्यानंतर चालू खाते म्हणजे करंट अकाउंट. आता हे खातं कोणाला उपयोगी पडतं तर व्यावसायिक असतील किंवा कंपन्या असतील किंवा व्यावसायिक संस्था असतील, म्हणजेच की उदाहरणादाखल सांगितले रुग्णालय किंवा शैक्षणिक संस्था यांच्याद्वारे चालू खातं हे ओपन केलं जातं. आता या खात्यामध्ये रक्कम भरणं किंवा रक्कम काढणं याच्यावर बंधनं नसतात. दिवसातून कितीही वेळा पैसे तुम्ही त्या खात्यात ठेवू शकता, कितीही वेळा पैसे तुम्ही बँकेतल्या त्या खात्यातून काढू शकता, कोणतंही बंधन नाही. त्यामुळं या खात्यावर व्याज दिलं जात नाही. कारण तुम्ही सकाळी पैसे ठेवले, दुपारी काढले, आज ठेवले, उद्या काढले, आज ठेवले, 8 दिवसानं काढले, तर तुम्हाला किती मुदतीसाठी बँक व्याज देणार आहे. म्हणून त्याच्यावरती व्याज तिथं दिलं जात नाही. या खात्यासाठी अधिकर्ष सवलत फक्त चालू खात्यावरती बघा. अधिकर्ष बँक ओव्हरड्राफ्ट आपल्याला बॅलन्स शीटमध्ये पण असतं बँक ओव्हरड्राफ्ट. याचा अर्थ इथं समजतोय बघा. म्हणजे चालू खात्यावर अधिकर्ष सवलत दिली जाते किंवा ती सुविधा उपलब्ध आहे. म्हणजे याचा अर्थ काय बघा. आता एखादा बिझनेसमॅन आहे, त्यानं बँकेमध्ये करंट अकाउंट ओपन केलं आहे आणि त्याच्या खात्यावर आता पैसे शिल्लक आहेत 1 लाख रुपये, पण त्याला अचानकपणे 2 लाखाची गरज आहे. तर तो काय करेल, बँकेला सांगेल, रिक्वेस्ट करेल. मग कर्ज काढायला गेलं तर पूर्ण रितसर प्रोसेसनुसार त्याला जावं लागेल. पण चालू खात्यामधून त्यानं 2 लाख रुपये काढले तर बँक त्याला देत असते. म्हणजे त्या जी कायदेशीर प्रोसेस असेल त्या प्रोसेसमधून तो त्या ठिकाणी वाचतो आणि त्वरित त्याला पैसे काय मिळतात, जास्त मिळतात. खात्यावर शिल्लक होते किती 1 लाख रुपये आणि त्यानं काढले किती 2 लाख रुपये. मग एक्स्ट्रा 1 लाख रुपये खात्यावर नसताना बँकेनं दिलं ते थोडक्यात एक कर्जच असतं. आणि पण त्याला कर्ज असं न म्हणता ओव्हरड्राफ्ट म्हणजेच अधिविकर्ष किंवा अधिकर्ष असं म्हटलं जातं. त्याच्यावर व्याज आकारलं जातं. त्या कस्टमरकडून, त्या खातेदाराकडून बँक त्याच्यावरचं व्याज हे घेत असते. पण त्या खातेदाराची त्या ठिकाणी पैशाची गरज आहे ती पूर्ण होत असते. त्यामुळेच ह्या खात्याचं वैशिष्ट्य काय तर या खात्यावर फक्त चालू खात्यावर बँक ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी ही मिळत असलेली दिसून येते. अशा प्रकारे इथं बँकांची जी प्राथमिक कार्य होती त्यातला ठेवी स्वीकारणे हा पॉईंट झाला. ठेवी स्वीकारणेमध्ये 2 आहेत. एक म्हणजे वेळ ठेवी आणि दुसरं म्हणजे मागणी ठेवी. मग वेळ ठेवीमध्ये मुदत ठेव आणि आवर्ती ठेव ह्या दोन्हींचा समावेश होतो. तर मागणी ठेवीमध्ये बचत ठेव किंवा बचत खातं आणि चालू ठेव ह्या दोन्हींचा समावेश त्या ठिकाणी होत असतो. बचत ठेव आणि चालू ठेव ह्या दोन्हींचा समावेश या ठिकाणी होत असतो. कर्जे हा पॉईंट आपण नंतर बघू. धन्यवाद.